नवरा बायकोची मजेशीर किस्से. मजेशीर हा. विनोद. आधुनिक संस्कार. वडील श्रीखंड घेऊन येतात. मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो. इतक्यात आईचे लक्ष जाते. त्याला जोरात थपाटा मारते आणि म्हणते, किती वेळा सांगितलं, आधी फोटो काढून व्हॉट्सअपवर टाकायचा आणि नंतरच खायचे. दिल्लीत सकाळी दाट धुक्यामुळे एक भयानक दुर्घटना. 3 मैत्रिणी ATMच्या लाईनमध्ये उभ्या. नंबर आल्यावर कळालं की ते देशी दारूचं दुकान आहे. बाळू, हा चाकू का उकाळत आहेस तू? काळू, आत्महत्या करण्यासाठी. बाळू, मग त्याला उकळवण्याची काय गरज आहे रे? काळू, त्याचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून. काल रात्री 10 वाजता एका मुलीने फोन केला आणि म्हणाली, कविता बोलते. मी म्हणालो, पूर्ण येत असेल तरच बोल, काय चुकलं माझं? स्टुपिड म्हणाली ना राव. वडील, गण्या, किती वाजले रे? गण्या, बाबा, मला घड्याळ कळत नाही. वडील, तू फक्त तास, मिनिट आणि सेकंद काटा कुठे आहे ते पाहून सांग मला. गण्या, बाबा, तिन्ही काटे घड्याळातच आहेत. जेथे लोक व्हेंटिलेटरवर आहेत तेथे 9 मिनिटे लाईट बंद करू नका, नाहीतर त्यांच्यासाठी 10 दिवस पंथी लावावी लागेल. नाही म्हणजे सांगितलेले बरं. लोकांचा उत्साह घंटानादच्या वेळेस पाहिलाय ना. एक चिमणा आणि एक चिमणी दोघे फिरायला गेले. परत आले की मेसेज करतो. झोमॅटोची सर्व्हिस एकदम जबरदस्त. डिलिव्हरी बॉय पार्सल देताना सांगून गेला, मीठ कमी आहे, थोडं टाकून घ्या. उद्यापासून चांगलं ठरवलं होतं. पहाटे 4 वाजता चालायला जायचं आणि नेमकीच रात्रीची संचारबंदी लागू झाली. आता 5 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार. 5 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा उपक्रम पण गेला. म्हणजे एकंदरीत 2021 पण व्यायाम केल्याशिवाय जाणार बहुतेक. अवघड आहे. माहेरी वजन 50 किलो होतं, सासरी वजन 70 किलो झालं आणि म्हणते मला खूप सासूरवास आहे. सोशल मीडियावरचं प्रेम शेजारच्या घरात बनवलेल्या गाजराच्या हलव्यासारखं असतं. भेटत तर काहीच नाही, पण सुगंध अख्ख्या गल्लीत पसरलेला असतो. महाराष्ट्रात राहून चेन्नईला सपोर्ट करणे म्हणजे घरातल्या बापाला सोडून शेजारच्या काकांना पप्पा म्हणणे. कट्टर मुंबई इंडियन समर्थक. बायको, आता तुम्हाला माझा एकही शब्द ऐकायला मिळणार नाही. नवरा, का? तू मौन धारण करणार आहे का? बायको, नाही हो, तुम्हाला बहिरे करणार आहे. बायको, तो माणूस केव्हापासून माझ्याकडे टक लावून सारखा पाहत आहे. मी अजूनही सुंदर दिसते म्हणून? नवरा, अगं, मी त्या माणसात चांगला ओळखतो. तो इतिहासाचा प्राध्यापक असून त्या जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे, म्हणून तो तुझ्याकडे बघतोय, बाकी काही नाही. बायको, आता का पलंगाखाली लपता? बाहेर या, नाहीतर डोकंच फोडते तुमचं. नवरा, माझं घर आहे, मी कुठेही मला वाटेल तिथे बसेल. तुझ्या बापाचं काय जातंय? बायको, लग्ना अगोदर माझ्या मागे अक्षरशः धावायचे, आता काय झाले तुम्हाला? नवरा, बस, सारखंच बस मिळाल्यावर तिच्या मागे कुणी धावणार काय? सांग तूच.
बायको, माझं नशीबच फुटकं बघा. म्हणून तुमच्यासारखा मूर्ख माणसाची माझं लग्न झालं. नवरा, मी नक्कीच मूर्ख आहे, कारण तुझ्याशी लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्याकडून घडला. बायको, काय हो, इतक्या वेळापासून मॅरेज सर्टिफिकेट काय पाहताय? नवरा, काही नाही ग, त्यावर एक्सपायरी डेट आहे का ते पाहतोय. बायको, मी विचार करते की आपली सारी संपत्ती साधूला दान करू. हे ऐकून नवरा जाऊ लागला. बायको, आता तुम्ही कुठे जात आहात? नवरा, साधू बनायला जात आहे ग. बायको, मी जिथे पण पैसे ठेवते ते राजू चोरून घेतो. काय करू? नवरा, तू त्याच्या अभ्यासाच्या पुस्तकात पैसे ठेवायला सुरू कर. मला माहित आहे की राजू त्याला कधीच हात लावत नाही. बायको, माझे वडील गाणं म्हणताना आकाशातील पक्षी खाली पडायचे. नवरा, काय तुझे वडील तोंडात बंदुकीच्या गोळ्या भरून गाणं म्हणत होते? बायको, जर मी कधी भीडमध्ये हरवले तर तू काय करशील? नवरा, मग मी रोज जाहिरात देईन, तू जिथे राहा तिथे खुश राहा. बायको, आज मी सर्वात सुंदर महिलेला बघितलं, किती सुंदर दिसत होती ती. नवरा, मग काय झालं? बायको, मग मी आरशासमोरून सरकले. बायको, अहो, मी एक लॉटरीची तिकीट घेतला होतं. आज त्या तिकिटाला 1,00,000चे बक्षीस लागले आहे. नवरा, बक्षीस गेलं खड्ड्यात. आधी मला सांग, न विचारता तू तिकीट का विकत घेतलंस? बायको, अहो, भूकंप आला आहे आणि घर हलतंय. पडलं तर पडू दे. आपलं तर नाहीच आहे. आपण तर भाडे करू आहोत इथे.